तर नमस्कार मित्रांनो, माझ्या इट्स ट्रू या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा नव्याने जे पोर्टल आले आहे, सरकारने जे नव्याने पोर्टल काढलेलं आहे त्याचा अचूकरित्या फॉर्म कसा भरायचा, त्याच्यामध्ये काही लोकांकडून चुका होत आहेत. फॉर्म भरताना, रजिस्ट्रेशन करताना तो फॉर्म ते रजिस्ट्रेशन व्यवस्थितरित्या कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला काय होतं, सरकारने एक साईट ओपन केली होती, लॉन्च केली होती साईट. त्याचं नाव होतं नारी शक्तीदूत. तर ज्यावेळेस आपण नारी शक्तीदूत आता ओपन करतो त्यावेळेस इथं आपल्याला काय विचारायचं, मोबाईल नंबर प्रविष्ट करा. आपण समजा कोणता पण असा मोबाईल नंबर ज्यावेळेस टाकायचं लॉग इन करत होतो त्यावेळेस आता आपल्याला ऑप्शन काय दाखवत आहे, नो न्यू लॉग इन अनएक्सपेक्टेड एरर, नो न्यू लॉग इन ॲक्सेप्टेड. म्हणजे ही साईट पूर्णपणे आता बंद केलेली आहे. ही साईट फक्त आता त्यांच्यासाठी चालू आहे. कोणासाठी? ज्यांचे हे पहिल्यांदा या ॲपद्वारे ॲप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे, या ॲपद्वारे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही ॲप्लिकेशन लागू आहे. म्हणजे ते काय करू शकतात, याच्यावर त्यांनी जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म अप्रूव्हल झाला का नाही, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी आलेल्या असतील तर त्या त्रुटी ते ह्याच्यामध्ये जाऊन डबल दुरुस्त करून अपडेट करू शकतात. त्यामुळे हे ॲप्लिकेशन आता नवीन जे फॉर्म भरणार आहे त्यांच्यासाठी नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आता सुरुवातीला आपल्याला नवीन फॉर्म भरायचा आहे तर आपण काय करायचं, सुरुवातीला एक ब्राउझर ओपन करून घ्यायचं. जसं की मी क्रोम ब्राउझर ओपन करून घेतो. आपल्याकडे क्रोम ब्राउझर, ओपेरा मिनी किंवा फायरफॉक्स कोणतंही असेल तर आपण करून घेऊ शकता. तर इथं येऊन आपल्याला काय करायचं, सुरुवातीला तर ह्याच्यामध्ये सर्चमध्ये जाऊन टाकायचं महाराष्ट्र लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in अशी वेबसाईट टाकल्यावर त्याच्यानंतर एक विंडो ओपन होते. अशी विंडो ओपन झाल्यावर इथं आपल्याला काय करायचं, इथं आपल्याला आपण नव्याने रजिस्ट्रेशन करत असाल तर इथं आपल्याला क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे बघा फुल नेम ॲज पर आधार, म्हणजे इथे आपल्याला पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. आधारप्रमाणे याच्यावर पूर्ण नाव टाकून घ्यायचं आपल्याला. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर कोणता, आपला जो मोबाईल नंबर आधारला रजिस्ट्रेशन आहे तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा. त्याच्यानंतर खाली पासवर्ड. आता पासवर्ड कसा करायचा, पासवर्डमध्ये इथं मोबाईल नंबर टाकायचा नाही, इथं काय करायचं, एक कॅपिटल अक्षर टाकायचं, कॅपिटल. सपोज आपण एक पासवर्ड तयार करू, मग इथे समजा एखाद्या व्यक्तीचं नाव आनंद आहे तर मग त्याने काय करायचं, इथं ए टाकायचं. त्याच्यानंतर स्मॉलमध्ये NANT आणि त्याच्यानंतर एक अपर केस, एक लॉवर केस असं अक्षर टाकून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये मग आपण @ टाकायचं आणि त्याची समोर जन्मतारीख आहे 2001 जन्मतारीख आहे. आपण समजावं त्याची जन्मतारीख 2001 आहे, मग इथं 2001 टाकायचं आणि हाच पासवर्ड डबल इथं आहे तसाच कन्फर्म करायचा. इथं पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर खाली डिस्ट्रिक्ट विचारला जातो, आपला जिल्हा. तर आपला जिल्हा समजा आपण, आता मी बीड घेतो. आता बीडमध्ये काय विचारते हे खाली, तालुक्यामध्ये आता गेवराई तालुका घेऊ आपण, आणि त्याच्यानंतर खाली विलेज, आपलं गाव. तर आपलं तर गाव सिलेक्ट करून घ्यायचं. तर आपण असं आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं. आपण हे बोरगाव BK घेऊ. मग आता खाली काय विचारते ते, म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल, हे खालचा जो पर्याय आहे, इथं मेन चुका इथं होत आहेत. सध्या जे ग्रामीण भागातील व्यक्ती फॉर्म भरत आहेत, रजिस्ट्रेशन करीत आहेत लाडक्या बहिणीचे, त्यांच्याकडून मेन चुका इथं होत आहेत. तर इथे काय चूक होते, तर हा पर्याय काय म्हणतो आहे, सिलेक्ट म्युन्सिपल कॉर्पोरेशन.
म्हणजे तुम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन काउन्सिल म्हणजे तुम्ही सिटी भागामध्ये जर राहत असाल आणि तुम्हाला जर नगर परिषद किंवा महानगरपालिका जर लागू होत असेल तर हा पर्याय त्यांच्यासाठी आहे. हा पर्याय ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी नाही. त्यामुळं ही चूक शक्यतो टाळा. आता गेवराईमध्ये जर कोणी ग्रामीण भागामधील हा अर्ज भरत असेल तर त्यांच्याकडून काय होत आहे, इथं गेवराई म्युन्सिपल काउन्सिल हे ऑप्शन सिलेक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुमचा फॉर्म सबमिट होऊन अप्रुव्हलसाठी जाईल त्यावेळेस हा फॉर्म अप्रुव्हल होणार नाही. त्यामुळं ही चूक करू नका. इथं काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही ग्रामीण भागात जर राहत असाल तर तुम्हाला इथं नॉट ॲप्लिकेबल ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही सिटीमध्ये जर राहत असाल तर मग तुम्ही इथं वरील ऑप्शन निवडू शकता. त्यामुळे इथं आपण नॉट ॲप्लिकेबल करून घेऊ. तिथं काय खाली ॲथोराईड पर्सन म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे महिला आहात. तर इथं अंगणवाडी वर्कर, ग्रामसेवक, वार्ड ऑफिसर, सेतू सेंटर, आशा वर्कर, गव्हर्मेंट सर्व्हिस सेंटर, सिटी मिशन, हेल्प डेस्क, सुपरवायझर चीफ. आपण ज्या प्रकारच्या महिला आहात तो पर्याय इथं निवडून घ्यायचा. सहसा जास्त महिला ह्या सामान्य महिलाच असतात. त्यामुळं इथं जनरल वुमन हा पर्याय निवडून घ्यायचा. आता हा पर्याय निवडून घ्यायचा. हा पर्यायचं पण काय झालं होतं मित्रांनो, 1 दिवसापूर्वी हा पर्याय पण शासनाकडून कमी करण्यात आला होता. जनरल वुमन हा पर्याय राहिलेला नव्हता आणि नव्याने क्लस्टर रिसर्च पर्सन हा पर्याय ॲड करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच महिलांमध्ये ज्या कोणी हा फॉर्म भरणार आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं की आपल्याला आता हा फॉर्म भरता येणार नाही. सरकारचे लवकरच लक्षात आलेलं आहे हे आणि त्यांनी हा ऑप्शन जनरल वुमन हा ऑप्शन पुन्हा सुरू केला आहे. त्यामुळे आपण काय करायचं, सामान्य महिला जनरल वुमन हे सिलेक्ट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ॲक्सेप्ट टर्म अँड कंडिशन्स हे डिक्लेरेशन असतं मित्रांनो. याला क्लिक करायचं आणि इथं ॲक्सेप्ट म्हणायचं. ॲक्सेप्ट केल्यावर खाली काय करायचं, हा कॅप्चा जो आहे कॅप्चा टाकून घ्यायचा. तर कॅप्चा हा बराच वेळ झाला आलेला आहे. त्यामुळे काय करायचं, सुरुवातीला रिफ्रेश करून घ्यायचा आणि इथं कॅप्चा टाकायचा. इथं कॅप्चा टाकल्यावर साईनअप करायचं. साईनअप केल्यानंतर मग आपल्या फॉर्मचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. दिलेली माहिती जर आवडली असेल, काही शिकायला मिळालं असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चॅनलला भेट दिल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.